नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2026-27 जो काही आपला खरीप हंगाम येणार आहे, या खरीप हंगामामध्ये पीक कर्जामध्ये 25% वाढ करण्यात आली आणि ती 25% वाढ कोणत्या पिकाला कशा पद्धतीने मिळणार ते अगदी आपण थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, कारण की राज्य मंत्रिमंडळाची जी काही तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी आणि जे निर्णय झाले त्या निर्णयाच्या आधारावरच आपण आज बोलणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नगदी पिकांना सर्वाधिक दिलासा या बैठकीमध्ये आपल्याला मिळालेला आहे. सोयाबीनसाठी 62,500 ते 75,000 रुपये एवढं हे मिळणार आहे. कापूससाठी 70,000 ते 90,000 रुपये मिळणार आहे. ऊस साठी 1.75 लाख तर ते 1.90 लाख रुपये. द्राक्षासाठी 3.75 लाख ते 5 लाखांपर्यंत. डाळिंब पिकासाठी फळ पिकासाठी 1.80 ते 2.30 लाखांपर्यंत. द्राक्षासारख्या जे काही उच्च मूल्यांकन असणारं पीक आहे त्याच्यामध्ये देखील चांगलीच वाढ करण्यात आली आहे. तर कडधान्यांसाठी यामध्ये जे काही आहे मका, ज्वारी, बाजरीसाठी 38 ते 65,000 रुपये. तूर, मूग, उडीदसाठी 27 ते 65,000 रुपये. पाला व मसाला पिकांसाठी विशेष तरतूद इथे करण्यात आली. कांदा, टोमॅटो साठी 90,000 ते 1.25 लाख. हळदसाठी 1.40 लाख तर 1.80 लाख. आल्यासाठी 1.10 ते 1.60 लाख रुपये. नंतर जे काही फळबागांमध्ये 25% वाढ ते केली आहेत आपण इथे बघितलं. 1.25 ते 2.50 लाखांपर्यंत. केळी असो, मोसंबी असो, आंबा असो या पिकांना आणि द्राक्षासाठी याच्यापेक्षा जास्त यांनी ठेवलंय. आता याच्यात जर आपण 10 ते 15% वाढ जी कशात करण्यात आली या सगळ्यांचा जर तुलनेत आपण विचार केला तर 10 ते 25% वाढ ही केली आहे. म्हणजे जे काही खतं आहेत, बियाणे आहेत आणि इतर खर्च हा वाढला असल्यामुळे, कारण की महागाई वाढते, जे युद्ध झालं त्या युद्धाचा देखील परिणाम होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन याच्यामध्ये जवळपास त्यांनी जी काही वाढ केली ती वाढ आहे जवळपास 15 ते 25% पर्यंत ही पीक कर्जाची वाढ आहे. आणि ते शेतकऱ्यांना म्हणजे वाढीव रक्कम आतापर्यंत समजा तुम्हाला 10 रुपये मिळत होते तर तिथे आपल्याला 12 ते 13 रुपये एवढे हे मिळणार आहे मित्रांनो. आणि चांगली बाब आहे, फक्त हे काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे. धन्यवाद.